नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर येणाऱ्या भागामध्ये घरावरती आणि प्रॉपर्टीवरती हक्क गाजवणाऱ्या प्रियाला पूर्णाजीने बरोबर धडा शिकवलेला असतो। तर इथे अश्विनने प्रत्येक वेळेला प्रियाची बाजू घेतलेली असते आणि घरातील सर्व लोकांबरोबर वाद घातलेला असतो। त्याला सगळ्यांनी समजावून सांगितलेलं असतं की प्रिया ही चांगली मुलगी नाही आहे, तिच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवू नकोस, पण तरीसुद्धा अश्विन काही ऐकत नाही। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे येणाऱ्या भागामध्ये पूर्णाजीने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो। तर इथे अश्विनने सांगितलेलं असतं की एकतर मला मानाने घरामध्ये घ्या, नाहीतर अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करा। तेव्हा इथे पूर्णाजी आता टोकाचा निर्णय घेते आणि पूर्णाजीच्या नावे असलेली प्रॉपर्टी त्याच्यामधून तिने अश्विन आणि प्रिया या दोघांनासुद्धा बेदखल करून टाकलेलं असतं। आणि अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, प्रताप काकांच्या नावे जी प्रॉपर्टी असते त्याच्यामध्ये सुद्धा अश्विनला कुठलाही वाटा मिळत नाही। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचं प्लॅनिंग पूर्णाजीने पूर्णपणे फ्लॉप केलेलं असतं आणि इथे पूर्णाजीने अश्विन आणि प्रियाला घरातून बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो, दोघांनाही घरातून हकलून दिलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता साक्षीसुद्धा जेलमधून बाहेर पडलेली आहे। महिपतने असं काही प्लॅनिंग केलेलं असतं की साक्षीच्या जागी एका दुसऱ्याच बाईला मारण्यात आलेलं असतं आणि साक्षी शिखरे मेली असा कांगावा करण्यात आलेला असतो। साक्षी आता आपल्या घरी परत आली आहे आणि तिने आपली ओळख बदलली आहे। स्वतःचं नाव समीरा शेखर असं तिने बदललेलं असतं आणि पूर्णतः लूकसुद्धा चेंज करते। तिची हेअरस्टाईल असू दे आणि तिची राहण्याची पद्धत हे पूर्णतः तिने आता बदललेली असते। आणि त्याचबरोबर इथे प्रियाला त्या सर्व गोष्टीची माहिती असते की महिपतने आत्तापर्यंत साक्षीचा खरोखर जीव गेला असता तर त्याने 4 खून केले असते आणि संपूर्ण पोलीस स्टेशनला आग लावली असती आणि त्या आगीमध्ये तो स्वतःसुद्धा मेला असता। इतकं इथे प्रेम आता महिपतचं साक्षीवरती आहे। त्यामुळे प्रियाला कळलेलं असतं की इथे महिपतने हे सगळं नाटक केले साक्षीला बाहेर करण्यासाठी। तेव्हा प्रिया म्हणते की आता जर तुम्ही माझ्या आईवडिलांना इथे आणून जी चूक केली ती पुन्हा जर केलीत आणि जर कुणाला सांगण्याचा प्रयत्न केलात की ते माझे आईवडील आहेत, तर मी सगळ्यांना सत्य सांगेन की साक्षी शिखरे जिवंत आहे म्हणून, मेली ती साक्षी नव्हती। मग तुमची बोलती बंद होईल आणि जर मला काही करण्याचा प्रयत्न केलात तर तो व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करेन, असं आता प्रियाने सांगितलेलं असतं। तेव्हा नागराज येऊन प्रियाची बोलती बंद करतो। तो सगळ्यांना सांगतो की अरे, हे सायलीचे आईवडील आहेत का? यांची स्माईल तर बघा ना, डिक्टो आपल्या तन्वीच्या स्माईलसारखी आहे। तेव्हा इथे अर्जुन शॉक होतो आणि तिच्याकडे बघायला लागतो। तेव्हा नागराज म्हणतो, सॉरी पण खरंच असं मला वाटलं की तुमची स्माईल आमच्या तन्वीसारखीच आहे। तेव्हा इथे नागराज मुद्दामून तिथे आलेला असतो प्रियाची बोलती बंद करण्यासाठी। तेव्हा इथे नागराज म्हणतो की प्रिया, हा तर फक्त ट्रेलर आहे। जर पुन्हा आम्हाला त्या व्हिडिओची धमकी दिलीस किंवा साक्षीचं प्रकरण बाहेर कुठे बोललीस तर मात्र येऊन मला पूर्ण पिक्चर दाखवायला अजिबात वेळ लागणार नाही। मी इथे येईन आणि सगळ्यांना सांगेन की आता फक्त तुमची स्माईल मॅच केले, उद्या सगळ्यांना सांगेन की हेच तुझे जन्मदाते आई वडील आहेत। मग काय करायचं आहे ना, तुझं तू बघ। मग व्हिडिओ दाखवायलासुद्धा तुझे हात रिकामे राहणार नाही, लगेच जेलमध्ये जाशील। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाची बोलती बंद झालेली असते। प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते। ती म्हणते, अरे देवा, काय करू मी? आता हे लोक सायलीचे आई वडील आहेत हे तर मी सिद्ध करेनच, पण त्याचबरोबर महिपत आणि नागराज हे दोघे जण येऊन सारखे सारखे मला धमकी देतील आणि मला ब्लॅकमेल करत राहतील। म्हणून तर माझी बोलती बंद करण्यासाठी हे मुद्दामून माझ्या आईवडिलांना घरामध्ये घेऊन आलेत, सायलीचे आईवडील म्हणून। काय करू? हे सायलीचे आईवडील नाही आहेत असं म्हणून यांना घराच्या बाहेर काढू का? नाही, नको नको, हे सायलीचे आईवडील नाही आहेत हे जर मी सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला तर अर्जुन हे शोधून काढेल की मग हे माझे आईवडील आहेत। त्यामुळे आता हे सायलीचे आईवडील म्हणूनच यांना घरातून बाहेर काढलं पाहिजे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता
दिवाळी सुरू झालेली असते तेव्हा घरातले सगळेजण म्हणतात, अगदी कल्पना, सायली, की आपण नवीन कपडे नाही घ्यायचे. सारखे सारखे दिवाळीला नवीन कपडे घ्यायलाच पाहिजे का? आमच्याकडे ज्या नवीन घेतलेल्या साड्या आहेत ना, त्याच आम्ही दिवाळीमध्ये वापरू. तेव्हा अस्मिता म्हणत असते, फक्त मला नवीन ड्रेस हवेत 2-3. अर्जुन, तू माझ्यासाठी शॉपिंग कर. तेव्हा अर्जुन म्हणतो, अस्मिताई, अगं पण तू सारखी शॉपिंग करतच असतेस ना. दिवाळी असू दे नाहीतर नसू दे, तू मात्र शॉपिंग करतच असतेस. तुला काय गरज आहे? तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते, पण माझ्यासाठी सुद्धा नवीन साडी नको. सायली म्हणते, मला पण नको. आपण एक काम करूया, आपण जे पैसे वाचतील ना त्याच्यामधून आता अन्नपूर्णा ट्रस्टद्वारे आपण गरिबांना कपडे देऊया. काय वाटतं तुम्हाला? आपण इथे अन्नपूर्णा ट्रस्टद्वारे जी काही खरेदी करतो तशी करून आपण गरिबांना मदत करूया. तेव्हा इथे कल्पना, प्रताप काका सायलीचं कौतुक करतात. तेव्हा इथे सायलीच्या आईने म्हणजे प्रियाच्या आईने ते बोलणं ऐकलेलं असतं आणि ती म्हणते की यांना नवीन कपडे नको असतील, पण गरिबांना तर हे कपडे घेणार आहेत ना, मग आपण पण गरीब आहोत, आपल्याला घेतले तर कुठे बिघडलं. तेव्हा ती स्वतःची साडी आता थोडीशी फाडते आणि म्हणते की ही माझी साडी फाटली आहे ना, म्हणून मी इथे पकडून ठेवले. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हे बघा, आपण तुमच्यासाठी आता शॉपिंगला चाललो आहे. तुम्ही डिरेक्टली इथे निघून आलात, तुम्ही कपडे वगैरे आणलेले नाही आहेत ना, तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर चला. सायली, तू सुद्धा चल, आपण तुझ्या आईवडिलांसाठी कपडे खरेदी करूया, असं आता अर्जुनने सांगितलेलं असतं. तेव्हा मैनावतीला आणि इथे सदाशिव लोखंडे यांना खूपच जास्त आनंद होतो. प्रियाला कळत असतं या लोकांची काय नाटके चाललेत. नवीन कपडे हवेत म्हणूनच इथे ह्या बाईने ही नाटके केली असतील. सेम टू सेम माझ्यासारखीच आहे माझी आई, असं प्रियाला वाटत असतं. बरं झालं या भिकारड्या घरामध्ये मी जास्त दिवस राहिले नाही आणि तिथून बाहेर पडले, म्हणून निदान मला असं तरी आयुष्य जगता येते, नाहीतर असं लाचारावाने मला जगावं लागलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजणं तिच्या आईवडिलांना शॉपिंगसाठी घेऊन जातात आणि शॉपिंगवरून आल्यानंतर अर्जुन म्हणतो की मम्मा, तू दिवाळीसाठी जी कॅश मागवली होतीस ना, ती कॅश घेऊन आलो आहे मी, हे घे तू ठेव बरं. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अरे माझ्याकडे काय देतो आहेस? सायली, ही कॅश तू जरा सांभाळून ठेव, जेव्हा हवी असेल ना तेव्हा मी तुझ्याकडून मागून घेते. तेव्हा पैशांचे आता 2-3 बंडल बघितल्यानंतर इथे आता मैनावतीचे डोळे फिरलेले असतात. सदाशिव लोखंडे लगेचच त्या पैशांकडे बघतो आणि मैनावतीला खुणावतो. सायली ते पैसे आता घेऊन जात असते कपाटामध्ये ठेवायला. तेव्हा मैनावती म्हणते की सायली, चल मी पण तुझ्याबरोबर येते. आपण ज्या साड्या खरेदी केल्यात ना, त्या साड्या मी कधी कुठली नेसू ना ते तू मला सांग. आता जशी माझी मुलगी सांगेल ना तशी मी साडी नेसणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणते ठीक आहे. सायली आपल्या आईला रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन रूममध्ये नसतो. सायली ते पैसे कुठे ठेवते हे मैनावती बघते. ती लॉकरला आता पैसे ठेवून देते आणि चावी कपाटामध्ये ठेवते. तेव्हा इथे मैनावती बघते आणि म्हणते की सायली, अगं मला तहान लागले गं, जरा पाणी आणतेस का? तेव्हा सायली तिच्यासाठी पाणी आणायला जाते. तोपर्यंत मैनावती चावी घेऊन लॉकरमधून पैसे चोरत असते. तेवढ्यातच तिला आता चाहूल लागते कोणीतरी येतंय म्हणून. तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो, काय झालं, काय करताय तुम्ही? तेव्हा इथे मैनावती म्हणते, नाही काही नाही. इथे सायलीने आता पैसे ठेवले आणि चावी ठेवायला गेली तर ती चावी खाली पडली होती ना, ती मी उचलून ठेवत होते आणि अर्जुन आल्यानंतर ती लगेचच बंडल आता पुन्हा त्या लॉकरमध्ये टाकून ठेवून देते. पैसे तिला काही चोरता येत नाही, पण अर्जुनला तिच्या या वागण्यावरती संशय मात्र आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते की मलाच काहीतरी केलं पाहिजे या लोकांना घरातून बाहेर काढण्यासाठी. तेव्हा इथे मैनावतीला आता पैसे हवे असतात आणि म्हणून ती एक काम करते. ती आता पडल्याचं नाटक करते आणि हाताला लागल्याचं नाटक करते. तेव्हा इथे आता डॉक्टरांना आपण दाखवलं पाहिजे असं म्हणाल्यानंतर इथे मैनावती म्हणते की फ्रॅक्चर वगैरे झालं असेल ना, मी आणि हे जातो ना, तुम्ही कुणी सोबत येऊ नका, मला फक्त थोडे पैसे हवे होते. तेव्हा इथे कल्पना म्हणते, सायली, अगं तुझ्याकडे ते पैसे दिलेत ना ठेवायला, ते द्या ना यांना ट्रीटमेंटसाठी. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अच्छा म्हणजे तुम्हाला पैसे हवेत का, चोर कुठले? तेव्हा तिच्या हाताला आता लागलेलं असतं, पण ते खोटं खोटं लागलेलं आहे हे प्रियाला बरोबर माहिती असतं, कारण तिने बघितलेलं असतं तिला नाटक करताना. त्यामुळे इथे प्रिया आता सगळ्यांच्या समोर तिचं पित्तळ उघडं पाडते आणि म्हणते की हीच ती वेळ आहे
यांना घरातून बाहेर काढण्यासाठी. तेव्हा प्रिया म्हणत असते, का गं, पैसे हवे तुला म्हणून हाताला लागल्याचं नाटक करतेस का? हे पैसे हवेत म्हणूनच म्हणतेस ना की डॉक्टरांकडे कुणी सोबत येऊ नका म्हणून. फक्त पैसे द्या, आम्ही दोघेजणं जातो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, नाटके चाललेत नुसती यांची नाटकं. चला आत्ताच्या आता या घरातून बाहेर पडा. हाताला लागल्याचं नाटक करतेस आणि पैसे उकळतेस का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खरोखर मैनावतीच्या हाताला लागलेलं असतं. कारण जेव्हा ती तिला ढकलते त्याच्या आधीच तिला थोडंफार लागलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रियाला वाटतं ती खोटं करते, पण मैनावतीला खरोखर लागलेलं आहे हे तिला नंतरला कळतं. ज्या वेळेला प्रिया आता त्यांना घरातून हकलून देते त्याच वेळेला तिथे पूर्णाजीची एंट्री झालेली असते. पूर्णाजी प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते की आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतो, त्यांचा पाहुणचार करतो. त्यांना अपमानित करून घरातून बाहेर काढण्याची पद्धत नाही आहे आपल्या सुभेदारांची. पण तुला ते कळणार नाही गं. आणि इथे पूर्णाजी तिचं थोबाड फोडते आणि म्हणते, पुन्हा जर यांचा अपमान केलास ना तर माझ्या 2 सुना मिळून मी तुला घरातून हकलून देईन. तेव्हा इथे आता पूर्णाजी आतमध्ये येते. अश्विन म्हणतो, पूर्णाजी हे काय बोलतेस तू? अगं तन्वी बरोबर तर बोलते ना, त्यांच्या हाताला एवढं लागलेलं नाही आहे, ते नाटक करतायत असं तन्वीला वाटते आणि म्हणून ती म्हणाली. तर तुला काय वाटतं? ते लोक अगं नुसते पैसे उकळतात, त्यांना हवऱ्यासारखं काही ना काहीतरी हवंच असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पूर्णाजी म्हणते, अरे मग काय झालं? आई वडील मुलीकडे नाही हट्ट करणार तर कुणाकडे करणार? आणि तुमच्याकडे तर काय नाही मागितलं ना, मग तुम्हाला काय गरज येते? या घरामध्ये कुणी येईल आणि कुणीही राहील, तुम्ही दोघेजणं त्याच्यामध्ये पडायचं नाही. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, का पण आम्ही का नाही पडायचं? हे घर आमचंही आहे आणि इथे तुम्ही हवं तेवढं लोकांना ठेवून घ्याल आणि गर्दी कराल तर ते आम्हाला चालणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन म्हणत असतो की या घरावरती आमचाही अधिकार आहे. तेव्हा प्रिया म्हणते, नाहीतर काय, आमचाही अधिकार आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, मला सगळं काही प्रतापने सांगितलं आहे आणि म्हणूनच मी तुला आता तुझे हक्क अधिकार द्यायला आली. तुझ्या बायकोचं ऐकून खूपच जास्त बोलायला लागलं आहेस ना तू, म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, पूर्णाई तू कुठला निर्णय घेतला आहेस? तेव्हा पूर्णाजी म्हणते, हे बघ, हे आहेत प्रॉपर्टीचे पेपर. ही सगळी प्रॉपर्टी आहे ना वडीलधाऱ्यांची, ती माझ्या नावावरती आहे. म्हणजे या प्रॉपर्टीवरती फक्त माझा अधिकार आहे सध्या तरी. त्यामुळे ही प्रॉपर्टी मी कुणाला द्यायची आणि कुणाला नाही हे सर्वस्वी मी ठरवणार, बरोबर ना? हे सर्वस्वी मला ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रॉपर्टीमधून मी आता अश्विनला बेदखल करते आणि मी असा पेपर तयारच करून आणला आहे. या प्रियाच्या नादाला लागून अश्विन ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांबरोबर वागतोय ना, त्यालासुद्धा त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे. त्याला जर आपला विचार करायचा नाही आहे, त्याला जर आपली काळजी नाही आहे, तर आपल्यालासुद्धा त्याचा विचार करायची काही गरज नाही आहे. आणि त्याचं करण्यात आपण काही कमी केलेलं नाही आहे. त्याला चांगलं शिक्षण पाणी दिलं, स्वतःच्या पायावरती त्याला उभं केलं आहे. वडील म्हणून तू त्याला चांगले संस्कार दिलेस, त्याला चांगलं शिकवलेस. कल्पना, तू तुझ्या कर्तव्यात कधीच कमी नाही पडलीस. त्यामुळे त्याला आपण एक सक्षम माणूस बनवलं आहे. एवढा मोठा नावाजलेला डॉक्टर आहे तो त्याचं आणि आता त्याच्या बायकोचं पोट नक्कीच भरू शकतो. तेव्हा मी अश्विनला माझ्या प्रॉपर्टीमधून बेदखल केलेलं आहे. त्यामुळे आता या घरावरती आणि जी वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती तुझा काडी मात्र अधिकार नाही आहे. ती कुणाला द्यायची आणि कुणाला नाही हे माझं मी ठरवणार. माझ्या मते आता इथे अर्जुन त्याचबरोबर प्रताप हे आता वारस म्हणून मला लागणार आहेत, बाकी कुणीही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाची चांगलीच बोलती बंद करण्यात आलेली असते. इथे अर्जुन आणि प्रताप काकांबरोबर अस्मिताचं सुद्धा नाव लागलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रताप काका म्हणतात की ठीक आहे, जर पूर्णाजीने हा निर्णय घेतला आहे तर तो मला मान्य आहे आणि मी सुद्धा एक निर्णय घेतला आहे. इथे अश्विनला सगळ्यामध्ये अधिकार हवा आहे ना, तर मी सुद्धा आता माझ्या प्रॉपर्टीमधून अश्विनला बेदखल करतो आहे. अश्विन, आता तू तुझं आणि तुझ्या बायकोचं जे काही बघायचं आहे ते बघ. आता तुला या घरामध्ये जागा नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णाजी आल्यानंतर तिने व्यवस्थित एकदम महत्त्वाचा निर्णय घेत इथे प्रियाची आणि अश्विनची हकलपट्टी घरातून केलेली असते. आणि ती म्हणालेली असते की राहायचं असेल तर इथे माज दाखवायचा नाही, राहायचं असेल तर नजर खाली आणि मध्ये मध्ये बोलायचं नाही, कुणालाही त्रास होईल असं वागायचं नाही, तरच तुम्ही या घरामध्ये राहू शकता. नाहीतर तुम्हाला रस्ता मोकळा आहे
असं पूर्णाजीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि अशा प्रकारे अश्विन आणि प्रियाची बोलती कायमची बंद केलेली असते.